हॅलो बहिणींनो, आज मी बनवत आहे शेवग्याची शेंगाची भाजी। तर ही आहे शेवग्याची शेंग, त्याच्यावरचं मी शिरा काढून घेतलेला आहे। त्याच्यासाठी मी वापरणार आहे हरभरा डाळ, एक भाजलेला कांदा, एक भाजलेला टमाटर, गूळ, अद्रक लसूणची पेस्ट, हे चिंचेचं पाणी करून ठेवलेले, मेथी आणि कोथिंबीर, कढीपत्ता। पहिले तर कढई तापू द्या। कढई तापल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आणि आपल्याला पहिले शेवग्याची शेंग भाजून घ्यायची तेलात। हरभऱ्याची डाळ शिजवून घेतली, एकदम बारीक शिजवायची, आणि एक कांदा टमाटर भाजून घेतलेले त्याची ग्रेव्हीसाठी पेस्ट बनवली। शेवग्याच्या शेंगाला हिंदीमध्ये ते मुरंगा बोलतात, इंग्लिशमध्ये आणि अशी शेवग्याची शेंग भाजून घेतली ना, ते खूप टेस्ट छान येते त्याची। आता आपण साईडला काढून ठेवूया शेवग्याची फोडणी किती। आता फोडणीमध्ये आपण एक चमचा जिरे टाकू, एक चमचा मोहरी टाकू, एक चमचा हळद टाकू, कढीपत्ता आणि मिरची सुद्धा भाजी घेतलेली, कसुरी मेथी थोडी लावली, कसुरी मेथी टाकतात, माझ्या कसुरी मेथी टाकायची नाही अवेलेबल तर मी भाजी घेतली, त्याची पण टेस्ट खूप छान येते। नंतर आपल्याला ही कांद्याची आणि टमाटरची जी पेस्ट बनवली ती टाकायची। मेथीने वास खूप छान येतो। आता आपल्याला कांद्याची आणि टमाटरची पेस्ट एकदम म्हणजे तेल सुटेपर्यंत भाजायचे। थोडासा अद्रक लसूण बारीक करून ठेवायचं। आता आपले मसाल्याने तेल सोडलेले आहे छान। शेवग्याची शेंग टाकणार आहे, शेवग्याची शेंग पण त्यात परत छान भाजून घ्यायची, एकदम टेस्ट उतरते छान भाजल्यानंतर मसाला टेस्ट छान उतरते। यात आपल्याला ही जी हरभऱ्याची डाळ घेतलेली ते मॅश करून घ्यायची। हरभऱ्याची डाळ टाकत आहेत, पण त्यात डाळवा जे आपण चिवड्यामध्ये वापरतो ना दिवाळीला, डाळवा आई ते टाकायचं, नाही तर फुटाणे
फुटाणे पण बारीक करून टाकले ना, त्याची टेस्ट एकदम छान येते शेवग्याच्या शेंगामध्ये. फुटाण्याची टेस्ट भाजी इतकी मस्त लागते ना. पण मी हरभऱ्याची डाळ यूज करते, हरभऱ्याची डाळ पण यूज करते. त्यासाठी मॅश करून एकदम छान बारीक शिजवायची, एकदम अशी मॅश असताना सोबत होईल इतकी शिजवायची. आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे, लाल तिखट टाकणार आहे. छोटे 2 चमचे टाकते मी लाल तिखट. आणि एव्हरेस्ट सांबर मसाला टाकते, अंदाजे 2 चमचे. लाल तिखट आणि मसाला भाजून घ्यायचा. आता ही डाळ मॅश केलेली त्यात टाकून द्यायची. आता आपण टाकणार आहे चिंचेचा कोळ. चिंच भिजत घातली होती मी, गाळून टाकायला. चिंचेचे ते जे साली असतात ना ते पडणार नाही. चिंचेचा कोळ आणि गुळाचा तुकडा घेतलेला आहे, थोडासा एक छोटा तुकडा, ते पण टाकायचं. सांबर इतकं टेस्टी लागतं, ते साऊथ इंडियन स्टाईलचं सांबर जसं लागतं तसं लागतं. आणि राईस बरोबर खूप छान लागतं. चिंचेचा चित्र टाका. मी जास्त ग्रेव्ही करणार नाही, थोडीच करणार आहे. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. झाली आपली शेवग्याच्या शेंगाची आमटी म्हणू शकता, किंवा कालवण किंवा भाजी. पण ही भाताबरोबर खूप टेस्टी लागते, चपातीवर पण छान लागते. आणि अजून ह्याला अजून ग्रेव्ही पण बनवू शकता, पण आमच्यात जास्त ग्रेव्ही नाही चालत, आम्ही तिघच तर आहे, त्यामुळे अशी सुंदर भाजी झाली तयार. थोडीशीच केली. बहिणीनं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.